आणि वेलकम टेक गुरुच्या एका ब्रँड न्यू एडिशन मध्ये आपलं स्वागत आहे. नॉट जस्ट ब्रँड न्यू एडिशन पण एक ब्रँड न्यू अवतार आम्ही घेऊन गेलो आहोत. त्यामुळे एकदम चकाचक नवीन लुक मध्ये आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. काहीतरी वेगळं. तुम्हाला ते स्टिंग आम्ही जे म्हणतो ज्याने शोची सुरुवात होत असते ती नवीन दिसली का नाही? लक्षात नाही आला फरक काय झालाय? ओके, तुम्ही आधी जेव्हा शो सुरू व्हायचा तेव्हा बघायचा ते हे होतं. आणि आता जे तुम्ही बघणार आहात टेक गुरुच्या ब्रँड न्यू अवतार मध्ये ते हे आहे. ओके, पण अंकित, ये नए लुक का राज क्या है? कपल ऑफ रिझन्स. आपण गीक्स ना खूप जास्त बोर होत असतो, खूप जास्त लवकर बोर होऊन जातो असतो आपण. आणि सगळ्यांना कामाला लावायला आम्हाला खूप आवडतं. सगळ्यांना कामाला लावायला खूप आवडतं. नॉट जस्ट दॅट अमृता, IBN लोकमतवर टेक गुरुचे ऑलमोस्ट 75 एपिसोड झालेले आहेत. येस, हा आहे आमचा 75वा एपिसोड. म्हणून प्लॅटिनम जुबली साजरा करायसाठी आम्ही म्हटलं की एक ब्रँड न्यू अवतार या आठवड्यापासून टेक गुरु तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आणि नुसता अवतारच ब्रँड न्यू आहे असं काही नाही, तर यासोबत काही नवीन माल मसाला देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. ऍब्सोल्युटली. आतापासून प्रत्येक एपिसोड आम्ही अशा स्विमिंग पूल मध्ये बसून करणार आहोत. नाही, असं काहीच नाहीये. ब्रँड न्यू कॉन्टेंट, कारण एवढं सगळं लेटेस्ट लॉन्च होत असतं, एवढे नवीन गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजी प्रत्येक आठवड्यात प्रत्येक दिवसाला लॉन्च होत असतात. म्हणून टेक गुरुवर आता आम्ही प्रत्येक महिन्यात ऍटलीस्ट एक शॉपिंग गाईड तुम्हाला देणार आहोत. म्हणजे मोबाईल फोन असू दे, कम्प्युटर असू दे, टीव्ही असू दे, लॅपटॉप असू दे, गेमिंग कॉन्सोल असू दे, एका महिन्यात जे लेटेस्ट सगळे लॉन्चेस झालेले आहेत त्याचं एक टॉप 5 शॉपिंग गाईड आम्ही तुम्हाला प्रत्येक महिन्यात देणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं बजेट किती असेल तर तुम्ही काय खरेदी करायला पाहिजे याची एक रेडी लिस्ट तुमच्याकडे असेल. सोबतच नेहमी आम्हाला क्वेरीज येत असतात की हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, काय करू कळत नाही. आणि म्हणून असं अंकित आता आपण ठरवलेलं आहे की या सगळ्यांनाच टेक गुरु बनवून टाकायचं. अगदी बरोबर. आमचं जे सगळं ज्ञान आहे ते आम्ही तुमच्या बरोबर शेअर करून तुम्हाला टेक गुरु बनवणार आहोत. जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचे आहेत, कोणत्या 4 गोष्टी किंवा 5 गोष्टी तुम्हाला कन्सिडर केल्याच पाहिजे? जर एक डिजिकॅम घ्यायचा आहे तर मेगापिक्सेल, इमेज प्रोसेसर, ऑप्टिकल झूम अशा काय गोष्टी आहेत ज्या डोक्यात ठेवून तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एक रिस्पॉन्सिबल परचेस, गॅजेट परचेस करू शकाल, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम कुठलीही गोष्ट घ्यायला एखाद्या दुकानामध्ये जाल, शोरूम मध्ये जाल, तेव्हा तुम्हाला त्या शब्दांची भीती वाटणार नाही. आणि तुम्ही सगळे हे विचारल्यानंतर एकदम तुम्ही प्राऊडली सांगाल, बॉस आम्ही टेक गुरु बघतो, तुम्हाला माहितीये का? आणि नॉट जस्ट दॅट, म्हणजे तुम्हाला तुमची आई किंवा बहीण किंवा गर्लफ्रेंड किंवा तुमचे मित्र तुम्हाला सगळे विचारायला लागणार की यार मला हा एक फोन घ्यायचा आहे किंवा मला एक कम्प्युटर घ्यायचा आहे, मी काय डोक्यात ठेवू, किंवा एक टीव्ही घ्यायचा आहे, HD काय असतं, HDMI केबल काय असते, हे सगळं तुम्हालाही कळणार आहे आता. त्यामुळे या सगळ्या शब्दांची आता आपण मैत्री करणार आहोत. या टेक्निकॅलिटीज पासून आता डरने की कोई बात नाही. डरने की कोई बात नाही आहे, डरना बिलकुल मना है. पण अमृता, फटाफट 75व्या एपिसोड मध्ये टॉप स्टोरी काय आहे आपली? 75व्या एपिसोड मध्ये एक टॉप स्टोरी आहे, एक भन्नाट नवीन फोन. ओके, वी आर टॉकिंग अबाउट HTC सेन्सेशन. ऐसा वैसा फोन नहीं है बॉस. 4.3 इंच ची स्क्रीन आहे. HTC जी तायवानची नंबर 1 स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे, त्यांचा हा लेटेस्ट अँड्रॉइड स्मार्टफोन आहे. फटाफट बघूया याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे आणि त्यानंतर अमृता देणार आहे या फोनचा वर्डिक्ट. स्लीक डिझाईन आणि कर्व्ड कॉर्नर्सचा HTC सेन्सेशन आहे 4.3 इंचांचा स्मार्टफोन. या फोनला आहे 4 टच सेन्सिटिव्ह कीज. या फोन मध्ये आहे HTCच्या सेन्स युजर इंटरफेसची नवीन व्हर्जन 3.0. या फोनला आहे 3G, वायफाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सोबतच 3.5mm जॅक आणि USB 2.0. फोनला असणाऱ्या Adobe Flash 10.3 सपोर्टमुळे वेब ब्राउझिंगचा एक्सपिरियन्स आणखीनच चांगला होतो. या फोनला आहे 8 मेगापिक्सेलचा ऑटो आणि टच फोकस कॅमेरा विथ ड्युअल LED फ्लॅश. HTC सेन्सेशनची किंमत आहे 32,000 रुपये. अंकित, 4.3 इंचांची ही स्क्रीन आहे या फोनची, त्याच्यामुळे एक मॅसिव्ह फोन आहे. 4.3 म्हणजे आपल्याकडे सॅमसंग गॅलेक्सी S2 जो आलेला आहे किंवा Xperia Arc 4 इंचाची स्क्रीन आहे. ओके, हा फोन मी गेले काही दिवस वापरलेला आहे. HTCचे फोन म्हणजे टचस्क्रीनचा आणि इंटरफेसचा आता कधीच काहीच प्रॉब्लेम नसतो. क्या जवाबी. सोने पे सुहागा म्हणजे या HTCच्या सेन्सेशन मध्ये त्यांचा जो सेन्स नावाचा युजर इंटरफेस आहे त्याची नवीन व्हर्जन 3.0 इकडे आहे. त्याच्यामुळे एक लुकचा नवीन तडका असा या फोनला मिळालेला आहे. नॉट जस्ट लुक, तुम्ही जेव्हा स्क्रीन
स्क्रीनवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असे ठिपके तुमच्या स्क्रीनवर पडतात किंवा असे ढग येतात तुमच्याकडे, माय गॉड, म्हणजे मोबाईल फोनवर असा एक्सपिरियन्स इट्स ऍब्सोल्युटली लाजवाब. तो जर एक्सपिरियन्स हवा असेल तर तो सेन्स इंटरफेसच तुमच्याकडे असायला पाहिजे. पण दुसरी बाजू जर आपण बघितली, या फोनच्या स्क्रीन साईजमुळे फोन प्रचंड मोठा होतोय. बरोबर. म्हणजे बघितलं तर सोनी एरिक्सनचा हा एक्सपिरिया आर्क फोन आहे, स्लीक फोन आहे, अतिशय स्लीक फोन आहे. हा फोन खिशात घेऊन फिरणं थोडंसं नाही, पूर्णपणे इम्पॉसिबल आहे. स्पेशली जर तुम्ही टाईप जीन्स वगैरे घालत असाल. व्यवस्थित गुबगुबीत फोन आहे तो. 4.3 इंचाची स्क्रीन आहे, त्याच्यामुळे कॅरी करण्यासाठी तुम्ही तो बॅग मध्येच ठेवून कॅरी करणं तुम्हाला, किंवा केस मध्ये वगैरे काय, तुम्ही हातात घेऊन फिरत असाल तर मग त्याच्यासाठी. फोनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सेन्स युजर इंटरफेस नवीन केलेला आहे, पण थोडेसे इथे तिथे ब्लंडर्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्या ज्या लॉक स्क्रीन वरती तुम्ही विजेट्स लावू शकता, त्याच्यावरती तुम्ही एक विजेट, वेगवेगळी वॉचेस आहेत, क्लॉक्स आहेत याच्यामध्ये, ती वेगवेगळी क्लॉक्सचं विजेट तुम्ही याच्यावरती इन्स्टॉल करू शकता. पण त्यानंतर होतं काय की तुम्ही इन्स्टॉल केलेलं विजेट, त्याच्यावरती बाय डिफॉल्ट येणारी वेळ आणि त्याच्यावर पुन्हा कोपऱ्यामध्ये अजून एक घड्याळ, अशी 3 घड्याळ स्टुपिड सारखी एकाच स्क्रीनवरती दिसत राहतात. सो दॅट्स व्हेरी फनी की तुम्ही इतका छान एक क्लॉक्स बघायला गेले तर त्याचे लुक्स एकदम भन्नाट आहेत, सुंदर विजेट्स आहेत. पण विजेट लावल्यानंतर वरती त्याच्या मला अजून एक घड्याळ दिसते आणि त्याच्यावर अजून एक घड्याळ दिसते, 3 घड्याळ दिसतात. या कॉस्मेटिक गोष्टी जर सोडल्या अमृता, तर परफॉर्मन्सच्या बाबतीत, कारण आय एम गेसिंग ड्युअल कोर प्रोसेसर आहे याच्यात, 1 GB रॅम दिलेला आहे. सर हार्डवेअरच्या बाबतीत तर ऍब्सोल्युटली पॅक्ड आहे, म्हणजे फीचर पॅक्ड आहे. तर परफॉर्मन्सच्या बाबतीत तुला कसं वाटलं? 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला आहे. सो कारण याची टक्कर सॅमसंग गॅलेक्सी S2 शी होणार आहे आणि सॅमसंग गॅलेक्सी S2 विदाउट एनी डाऊट, यात काहीच संशय नाहीये की आजच्या तारखेत मार्केटमधला आतापर्यंत जगातला सगळ्यात ऍडव्हान्स्ड जर कोणता मोबाईल फोन असेल तर तो आहे सॅमसंग गॅलेक्सी S2. जेव्हा एवढा तगडा बेंचमार्क आहे अमृता, तर HTC सेन्सेशन त्याच्या मुकाबल्यामध्ये कसं आहे? कंपॅरिझन सारखी होत राहते. हार्डवेअरच्या बाबतीत एकदम तगडा असला तरी मग तुमचा तरी सगळा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमचा आर्क इतका किंवा S2 इतका भन्नाट असा होत नाही. सगळ्या गोष्टी ज्या जमून येणार असताना प्रत्येक फोन एखादा एन्जॉय करायला, कुठेतरी नमक कम अशीच अवस्था तुमची सारखी होत राहते. दुसरी एक गोष्ट म्हणजे व्हिडिओज मी पाहायला गेले तर याच्यामध्ये DivXचा सपोर्ट नाहीये, त्याच्यामुळे ड्रॅग ड्रॉप केलं आणि लगेच प्ले केला असं होणार नाही. तुम्हाला एक थर्ड पार्टी प्लेअर आहे तो डाउनलोड करायला लागेल आणि मग तुम्हाला करायला लागेल. पण एक आहे की फ्लॅश सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तुमचा वेब ब्राउझिंग एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला होईल. कॅमेरा सुद्धा 8 मेगापिक्सेलचा याचं सेन्सर आहे, पण एकदा जर तुमच्या डोक्यामध्ये आर्कची क्वालिटी बसली किंवा S2ची क्वालिटी बसली, अशा सगळ्या गोष्टी मिळून येत नाहीत या फोनसाठी. त्यामुळे 32,000 रुपयाचा जो प्राइस टॅग आहे त्याची पण आहे, कारण S2 तुम्हाला याच्यापेक्षा 2,000 कमी 30,000 मिळतो आणि आर्क तर तुम्हाला 27-28 मध्ये मिळून जाईल. त्यामुळे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये तगडे फोन्स, मस्त फोन मिळत असतील तर त्या बाबतीत हा फोन इकडे मार खातोय. त्यामुळे 32,000 याच्यावरती खर्च करण्यापेक्षा 27-28 हजाराचा एक्सपिरिया आर्क घ्या किंवा मग सॅमसंग गॅलेक्सी S2 डोळे झाकून बंद करून घेऊ शकता तुम्ही. ऑलराइट, देयर यू हॅव इट. टेक गुरुच्या 75व्या एपिसोडवर HTC सेन्सेशन लेटेस्ट 4.3 इंच अँड्रॉइड स्मार्टफोन आम्ही रिव्ह्यू केला आहे. अमृताचं मत आहे की सॅमसंग गॅलेक्सी S2 30,000 रुपयामध्ये मिळणारा जगातला सगळ्यात अप्रतिम मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आहे. तो तुम्ही विकत घेऊ शकता. HTC सेन्सेशन इज नॉट सो सेन्सेशनल आफ्टर ऑल. ओके अंकित, ब्रेकची वेळ झाली, पण ब्रेक नंतर पुन्हा एकदा ज्ञान सेशन होणार आहे. ज्ञान सेशन. अरे सगळ्यांना टेकगुरु करायचंय ना. क्या बात है. तो ज्ञान सेशन होगा. पहला लेक्चर, पहला लेसन, सगळ्यांना बनवू ज्ञानेश्वर. आपण ब्रेक घेऊया.